गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्लॉग आहे प्रवासाचा, जे की आम्ही गेलो होतो हरिश्चंद्रगडावर. सो 14 जूनला रात्री आम्ही प्रवास चालू केला होता. सो आम्ही एका ट्रेक अरेंज करता त्यांच्या थ्रू गेलो होतो. तो त्यांनी पर पर्सन एक 1400 चार्ज केले होते. सो पिकअप पॉईंट होतं सायनला, एवण नगरला. सो 11 वाजता आम्हाला त्यांनी पिकअप केलं आणि आमचा प्रवास चालू झाला. सो प्रवासामध्ये असं गाणी लावून वगैरे डान्सवर मजा मस्ती करमध्ये आमचा प्रवास कसा झाला आम्हाला कळलंच नाही. सो तुम्ही बघू शकता. सो मजा मस्ती चालू होती. सगळे अननोन पर्सन एकत्र मिळून डान्स करत होते आणि प्रत्येक ग्रुप आपापल्या ग्रुपसोबत मजा मस्ती करत जोक्स मारत प्रवास चालू होता. सो त्यानंतर हे असं घनदाट झाडीमधून आमचा प्रवासही चालू होता. तुम्ही बघू शकता कोणी एकही गाडी नव्हती. त्यानंतर पहाटे 4:30ला आमचं जे मेन बेस विलेज होतं तिथे आम्ही पोचलो. तिथे ऑलरेडी 2-3 बसेस ऑलरेडी आल्या होत्या. त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो. प्लस चाय नाश्ता झाला होता. सो नाश्त्याला होते कांदेपोहे, ते टेस्टला चांगले होते. त्यानंतर एक 5:30-5:45ला आमचा ट्रेकला सुरुवात झाली. बघू शकता तुम्ही, अजूनही अंधारच होता. सो या अंधारामध्ये आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. सो ट्रेकिंगला जाण्यासाठी ना 1-2 मार्ग आहेत हरिश्चंद्रगडाला जाण्यासाठी. एक पाचनाई म्हणून होतं समथिंग आणि एक खिरेश्वर. तो आम्ही खिरेश्वर मार्गे गेले होतो. त्या खिरेश्वर मार्गातून खूप लाँग रूट होतं जाण्यासाठी. तो आम्हाला तिथून नेलं होतं, जेणेकरून तिकडे गर्दी नसते म्हणून आम्हाला त्या रूटने नेलं होतं. आणि असे जागोजागी हे जसे ॲरो लिहिले आहेत खिरेश्वर मंदिर जाण्यासाठी, तसे ॲरो लिहिले होते. सो तुम्ही बघू शकता हे म्हणजे इकडचा व्ह्यू पूर्ण असं फॉगी होता. एकदम सकाळचा एक 6:30चा हा व्ह्यू होता, 6:30-7चा. सो ह्या मार्गे आम्हाला जाण्यासाठी आम्ही एक सकाळी 5:30-5:45ला ट्रेक चालू केलं होतं. संध्याकाळी रिटर्न आम्ही 5:15-5:30ला आलो. कारण रूटही खूप लाँग होता आणि मध्येही आम्ही खूप हॉल्ट घेतले. म्हणजे खूप चालल्यामुळे म्हणजे तेच खूप दमाला होत होतं. त्यामुळे आम्ही थांबत गेलो. त्यामुळे उशीर लागला आम्हाला यायला. त्यानंतर हे असे मध्ये हॉल्ट होते, जसे तिथे तुम्हाला पाणी, निंबू पाणी, मॅगी असं काही मिळू शकत होतं आणि रिजनेबल रेटमध्ये होतं. सो त्यानंतर असाच आमचा प्रवास चालू होता. त्यानंतर हे असं रेलिंगने होतं चढायला वरती. तुम्ही बघू शकता पूर्ण क्लायमेट असं पूर्ण फॉगी झालं होतं. फायनली खूप चालल्यानंतर आम्ही मेन लोकेशनला पोहोचलो. त्यानंतर पाण्याचे असे छोटे छोटे कुंडही तिकडे होते. त्यानंतर आम्ही केदारेश्वर मंदिरमध्ये पोचलो. त्यानंतर मोस्ट अट्रॅक्शन प्लेस जे होतं ते कोकणकडा, तिथे आम्ही फायनली पोहोचलो. तर तुम्ही बघू शकता पूर्ण फॉग होतं, अजिबातच काही दिसत नव्हतं, पूर्ण फॉगने भरलेलं होतं. सो फायनली अशा प्रकारे आमची ट्रीप संपली होती. सो आम्ही रिटर्न एक 5:30-5:30ला आलो बेस विलेजला, जिथे आम्ही फ्रेश वगैरे झालो. सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि आमचा परतीचा प्रवास एक संध्याकाळी 7 वाजता सुरू झाला. सो असा होता आमचा हरिश्चंद्रगडावरचा प्रवास. सो तुम्हाला कसं वाटलं नक्की कॉमेंटमध्ये कळवा. अँड थँक यू फॉर वॉचिंग.